नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा भरपूर विद्यार्थ्यांना जे आहे ना एक कन्फ्युजन राहते. जर वाक्यामध्ये सब्जेक्ट जर येत असेल देअर, या देअरला मराठीत आपण काय म्हणतो तिथे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कुठे दाखवण्यासाठी जर यूज करायचं असेल तर देअर हे प्रोनाउन नेहमी यूज केले जाते. बट काही काही विद्यार्थ्यांना काय वाटतं की बाबा हे जे देअर आहे ना हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, म्हणजे एक वचनी आहे की अनेक वचनी आहे. ते कोणीच तुम्ही आधी फक्त देअर हा सिंग्युलर शब्द घेतला तर याच्यावरून तुम्ही अजिबात नाही सांगू शकत. तर तेच आपण कन्फ्युजन जे आहे ना दूर करणार आहे. बघा एक वाक्य आहे देअर इज अ गर्ल आणि नंतर आहे देअर आर गर्ल्स. आता बघा या वाक्यात काय झालेलं आहे की हे जे आहे ना देअर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, हे काय झालं आपलं वर्ब झाला आणि हे काय झालं आपलं वाक्याचा ऑब्जेक्ट झालं, बरोबर आहे. आणि इथं पण बघा देअर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, हे आपलं वर्ब झालं आणि हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट झालं. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये बघा काय माहिती आहे का, जर देअर आता पहिल्या वाक्यात काय कसं आहे सिंग्युलर आहे आणि दुसऱ्या वाक्यात कसं आहे प्लुरल आहे. म्हणजे आपण डिसाईड नाही करू शकत. फक्त देअर जर का मी सांगितलं काय सिंग्युलर आहे की प्लुरल आहे सांगा बरं, तर कोणीच नाही सांगू शकत. तर याची कन्सेप्ट काय माहित आहे का की देअरच्या नंतर जे हेल्पिंग वर्ब असते ना ते जर त्याच्यानंतर येणारं नाउन जे आहे बघा हे अ गर्ल आहे. एक अ गर्ल म्हणजे काय एक मुलगी. ते जर का सिंग्युलर असेल ना तर मग देअर काय होते आपलं सिंग्युलर होते. देअर सिंग्युलर झालं म्हणजे आपलं हेल्पिंग वर्ब काय होते सिंग्युलर होते. कळालं. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात बघा हे आपलं वर्ब आहे, वर्बच्या नंतर जे नाउन आलेलं आहे ना जे की प्लुरल आहे म्हणजे अनेक वचन आहे. म्हणजे जर का हे अनेक वचन झालं प्लुरल तर देअर इथं काय झालं प्लुरल झालं. हे प्लुरल झालं म्हणजे आपलं वर्ब पण काय झालं प्लुरल झालं. म्हणजे साधी सरळ कन्सेप्ट काय माहित आहे का, देअरच्या नंतर जे वर्ब येते वर्बच्या नंतर येणारं नाउन जे असेल ना ते जर सिंग्युलर असेल तर देअर सिंग्युलर आहे आणि वर्बच्या नंतर जर का एखादं नाउन असेल ते जर का अनेक वचन असेल म्हणजे प्लुरल असेल तर देअर काय हे आपलं प्लुरल असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत साधी सरळ कन्सेप्ट आहे. म्हणजे काय होते की जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न सोडवता ना तर तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. म्हणजे तुमच्या जे कन्सेप्ट आहेत ना लगेच क्लिअर होतात. म्हणजे साध्या साध्या कन्सेप्टनं भरपूर चुका होतात भरपूर मुलांच्या. ठीक आहे. जे नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून द्या, त्यांना पण शेअर करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितला.